नमस्कार, मी गायत्री आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करीत आहे। आज आपण मिश्र डाळीचं वरण कसं करणार आहोत ते पाहणार आहे। त्यासाठी मी सर्वप्रथम कुकर लावून घेतलेला आहे आणि कुकरमध्ये उडीद डाळ, मुगाची डाळ, तुरीची डाळ आणि हरभऱ्याची डाळ लावून घेतलेली आहे। आता मी इथे बारीक कोथिंबीर चिरून घेतलेली आहे, मिरची घेतलेली आहे आणि बारीक कढीपत्ता घेतलेला आहे। बारीक चिरलेले टोमॅटो, लसूण आणि कांदा आहे। ही मिश्र जी डाळ आहे आपण लावलेली ती सर्व फेटून घ्यायची आहे चांगल्या प्रकारे। आता आपण गॅसवर तेल ठेवलेलं आहे कढईमध्ये, त्यामध्ये आपण मोहरी घालायची आहे। त्यामध्ये आता जिरं घालायचे आहेत आपण थोडेसे। जिरं घातल्यानंतर आपण त्यामध्ये कांदा घालायचा आहे। कांदा घातल्यानंतर छान त्याला परतवू द्यायचा आहे। कांदा परतल्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी आपण कढीपत्ता घालायचा आहे। पुन्हा एकदा हलवून घ्यायचं आहे छान प्रकारे। त्याच्यामध्ये थोडी मिरची घातलेली आहे आपण, लसूण पुन्हा एकदा हलवून घ्यायचं व्यवस्थित। कांदा छान प्रकारे लालसर होऊ द्यायचा आहे। त्यामध्ये आता टमाटे घालायचे आहेत आपण थोडेसे, पुन्हा हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित प्रकारे। त्यामध्ये आता आपण हळद घातलेली आहे, थोडंसं लाल तिखट, थोडासा मसाला, थोडंसं मीठ, चवीनुसार मीठ घालायचं आहे। सर्व प्रकारे छान हलवून घ्यायचं आहे, थोडंसं होऊ द्यायचं आहे त्याला। हे झाल्यानंतर आपण त्यामध्ये फेटलेलं वरण घालायचं आहे मिश्र डाळीचं। याच्यामध्ये आपण तुरीची डाळ, मुगाची डाळ, मसुरीची डाळ, हरभऱ्याची डाळ सगळ्या प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहेत। छान हलवायचं आहे। वरणाला छान प्रकारे उकळी आलेली आहे, त्यामध्ये आपण कोथिंबीर घालायची आहे। तुम्ही पाहू शकता किती छान झालेलं आहे वरण।